नमस्कार, कसे आहात? स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर आज आपण एकदम झटपट आणि लवकरात लवकर होणारी एक 5 मिनिटाची रेसिपी आपण बघणार आहोत आणि ती आपण डेली करतो. आणि हे बघा, सुट्टी म्हणजे सुट्टी तर नाही आहे, पण उगाच घरी बसून असा अवतार करून घेतलेला आहे. सकाळी तेवढं आवरून पटकन जॉब करायला गेलो होतो, पण आता दिवसभर आज असला अवतार करून बसलेले आहे. तर चला तुम्हाला मी चहाची रेसिपी दाखवते. हॅलो, नमस्कार, कसे आहात? स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप आरोग्यदायी आणि आनंदाचा जावो. तर आज आहे प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही म्हणत असाल हे काय आहे? हे आहेत आपली मातीची भांडी, जी की मी संक्रांतीसाठी पूजेसाठी घेतलेली होती आणि काय केलेलं आहे, त्यातलं एक भांडं यूज केलेलं आहे. माझ्या अगोदर लक्षात नाही आलेलं, पण चला असं तेच मी वापरलेले आहेत. आणि हे दोन्ही भांडी जी आहेत आपल्याला एकदम जी आपली शेगडी आहे त्यावरती एकदम गरम करून घ्यायचे आहेत आणि एकीकडे आपल्याला चहा करायचा आहे. तर चहा हा सगळ्यांना येतो आणि चहासाठी स्पेशल असं काही जास्तीचं साहित्य लागत नाही आणि ते आपण दररोज पितो, त्यामुळे आपल्याला इझिली सगळ्यांना चहाची रेसिपी माहीत आहे, पण थोडासा वेगळा. कारण सगळ्यांना चहा उठला की हवासाच असतो आणि त्यातमध्ये काय झालेले आहे, आता थंडी भरपूर वाढलेली आहे, त्यामुळे थोडासा काहीतरी स्पेशल चहा सगळ्यांना प्यावा वाटतो. तर आपणही थोडासा रोजचाच पण थोडासा वेगळा करणार आहोत. तर काय करायचं आहे आपल्याला, सर्वप्रथम मी काय केलेलं आहे, आपल्याला जेवढा चहा बनवायचा असेल तेवढं तुम्ही थोडंसं निम्मं किंवा थोडंसं पाणी टाका. एक साखरपत्ती उकळायपुरतं तरी पाणी टाका, कारण कुणी नुसत्या दुधाचा चहा घेतं. कारण आपल्याला ज्यावेळेस स्पेशल चहा बनवायचा असतो त्यावेळेस जास्त दुधाचीच गरज असते. तर इथे मी फक्त साखरपत्ती उकळायपुरतं पाणी घेतलेलं आहे, 1 कपाजवळ. तर इथे साखरपत्ती टाकलेली आहे आणि ह्यामध्ये स्पेशल आणि आवर्जून आपल्याला चहा मसाला हा पूर्ण टाकायचा आहे, जो की आपण रोजच्या चहामध्ये टाकतो, कधी नाही टाकत. तर त्यामध्ये मी तुळशीचे पानं आणि अद्रक घातलेले आहे. याने चहाला अशी एक वेगळी आणि विशिष्ट चव येते. आणि जास्तीचा मसाला मी एवढ्यासाठी घातलेला नाही आहे, कारण माझी जी चहा पावडर आहे ना, त्या चहा पावडरमध्ये ऑलरेडी मसाला आहे. ती सोसायटी चाय पावडर आहे. आणि नॉर्मल आपली साधी जर चाय पावडर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादी लवंग टाका किंवा एखादा मिरासुद्धा ठेसून टाकू शकता. आणि बस अद्रक आणि तुळशीचे पानं एवढं साहित्य जरी तुम्ही चहामध्ये टाकलं तरी तुमचा चहा असा छान होतो. आणि इथे मी हे जे आहेत ना, एकदम आपल्याला भट्टीवरती हे जी भांडे आहेत ना एकदम गरम करून घ्यायचे आहेत. हे वरचं जी भांडं आहे ते गेल्या वेळेस मी चहाला यूज केलं होतं, त्यासाठी ते अगोदर लक्षात नाही आलं, पण ज्यावेळेस तापल्याच्या नंतर पूर्ण त्याला डाग पडल्यासारखा दिसतोय ना, त्यामुळे ते नंतर लक्षात आलेलं आहे. आणि ह्याला मी गोकुळचं दूध घेतलेलं आहे. नॉर्मली मी डेली जे आपण डेलीचं वरव्याचं दूध वगैरे आणतो ना, ते सुद्धा आपण घेऊ शकतो, पण मी माझ्याकडे ऑलरेडी उपलब्ध होतं म्हणून मी ते घेतलेलं आहे आणि ते पण चहासाठी एकदम छान आणि क्रीमी आहे. तर चला इथे छान असे लालजुरत आपले चहाची जी भांडे आहेत ना ते गरम होत आलेले आहेत आणि एकीकडे आपला चहासुद्धा उकळलेला आहे. पण ह्याला एवढं लालबुंद करायचं आहे ना की त्याचा सुगंध जो आहे तो चहाला लागला पाहिजे आणि चहा आपला एकदम त्या भांड्यामध्ये सुद्धा उकळून निघाला पाहिजे. त्यावेळेस होतो आपला स्पेशल आणि तंदुरी चहा. आणि चहा पिल्यासारखं काहीतरी वेगळा चहा पिल्याचं फिलिंगसुद्धा आपल्याला येतं आणि चहाचा सुगंधसुद्धा घरभर पसरतो. तर चला इथे छान अशी भांडी, एक जे आहे ते पूर्ण तापलेलं आहे, एकदम लाल जरद झालेलं आहे आणि एकीकडे आपला चहासुद्धा उकळलेला आहे. तर हे बघा, इथं आपला चहा उकळलेला आहे, पण मी काय केलेलं आहे, बारीक गॅसवरती अजून थोडा स्ट्रॉंग होण्यासाठी ठेवलेला आहे. आणि आपल्या एकीकडे ही जी मातीची भांडी आहेत तीसुद्धा हे बघा, एकदम गॅस जर आपण फुल ठेवला तर हा चहा आपला उतू जाणार. त्यासाठी थोडंसं हलवा आणि बारीक गॅसवरती ह्याला राहू द्या. छान असा उकळून येतो चहा. तुम्हाला मलाई वगैरे हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये साईसुद्धा घालू शकता. तर छान असा चहा आपला झालेला आहे. बघताच तो दिसतोय की नाही घट्ट आणि एकदम स्पेशल चहासारखा.
तर इथे ही भांडीसुद्धा एकदम लाल झालेली आहेत आता. तर ही आता आपण ही जी मातीची भांडी आपली गरम झालेली आहेत ना, ती एका छोट्याशा डब्यात किंवा अशा एकदम वाटी टाईप प्लेटमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये ठेवून आपला जो तयार झालेला चहा आहे ना, तो ह्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचा आहे. तर बघा, चहा ओतल्याबरोबर कसा छान उकळून बाहेर येतोय आणि चहाचा सुगंध हा घरभर पसरतोय. तर बघा किती छान असा चहा आपला उकळलेला आहे. थोडासुद्धा चहा त्याच्यामध्ये राहत नाही, एकदम असा छान असा लगेच उकळून बाहेर येतो चहा. तर हा एका भांड्यामध्ये मी ओतून घेतलेला आहे आणि राहिलेला आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे. हे भांडं थोडं यूज केलेलं असल्यामुळं ह्याच्यामधून एवढा फास्ट चहा बाहेर येत नाही, पण स्लोली पूर्ण चहा यातला बाहेर आलेला आहे. हे बघा किती छान उकळा. तुम्ही लहानपणी जर आठवत असेल एखाद्याला तर काय व्हायचं, आपल्याला सर्दी वगैरे झाली की आपली आई आजी काय करायची, आपला जो चुलीतला विस्तो असतो ना, त्यावरती असं हे बोळकं तापून त्यामध्ये दूध आणि हळद, आपल्याला थोडासा गुळाचा खडा टाकून आपल्याला प्यायला द्यायचे. बघा, कुणा कुणाला आठवते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला, इथे आपला चहा तयार झालेला आहे आणि आता आपण बेस्ट गरम गरम चहा तुमच्या स्नॅक्ससोबत तुम्ही सर्व करा किंवा निस्तासुद्धा घ्या. तर इथं आता जो आपण हे केलेला चहा आहे ना, भांड्यातून बाहेर आलेला तो चहा आता बेस्ट छान आपल्या कपामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला चहा, स्पेशल चहा आपल्याला प्यायचा आहे. तर चहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.